ओम नमो भगवते वासुदेवाय। प्रभू श्रीराम इतके निर्मोही आहेत की आपल्या अर्धांगिनीचा सीतामय्याचा सुद्धा त्याग करायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही। केवळ यःकश्चित रजकाच्या एका शेऱ्यामुळं भगवंतानी सीतामाईंचा सुद्धा त्याग केला, जी प्राणप्रिया होती। आणि तसेच प्रभू रामचंद्र हे लक्ष्मणाच्या बाबतीत सुद्धा तितकेच प्रेमी असून सुद्धा त्यांनी त्यांचा सुद्धा त्याग करायला मागे पुढे पाहिलं नाही। झालं असं की एकदा भगवान श्रीराम एकांतामध्ये एका देवदूताबरोबर काही चर्चा करत होते, काही बोलणं चाललं होतं। आणि त्यावेळेला लक्ष्मणराय हे पहाऱ्यावर बसवलेले होते श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे। आणि प्रभू रामचंद्रांची आज्ञा होती की या वेळेला जर आमच्या दोघांमध्ये चर्चा चाललेली असताना बाहेरचा कोणी आला तर तो माझ्या हातून मारला जाईल। ही आज्ञा लक्ष्मणाने ऐकली, ही प्रतिज्ञा त्यांनी ऐकली। आणि एवढ्यात दुर्वास मुनी तिथे आले आणि त्यांनी लक्ष्मणांना आपल्याला रामांना भेटायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली। आणि लक्ष्मणाला सांगितलं की मी आल्याची आत प्रभू श्रीरामांना सूचना दे। एकीकडे ज्येष्ठ भ्रात्याची आज्ञा आणि दुसरीकडे दुर्वासासारखे कोपिष्ठ मुनी, ह्या दुग्ध्यात पडल्यानंतर लक्ष्मणाने निश्चय केला की आपण दुर्वास मुनींचा निरोप आत जाऊन सांगायचा। आणि त्याप्रमाणे निरोप सांगायला लक्ष्मण आत गेल्यानंतर पुढे भगवंताच्या ठिकाणी असा गोंधळ झाला की रामोद्वीर्ण भाषते, एकदा माझा जो शब्द गेला तो काळ्या दगडावरती रेघ आहे, तो हलणार नाही। पण ज्याला मारायचं आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे तो आपला भाऊच आहे, मग कसं काय करायचं? असा जेव्हा चित्तामध्ये गोंधळ उडाला तेव्हा वसिष्ठ महामुनींनी सांगितलं की अरे, केवळ देह मारणं म्हणजेच मारणं असं नव्हे, जो प्राणप्रिय आहे अशा लक्ष्मणाचा जर तू त्याग केलास तर असा त्याग हे सुद्धा एक प्रकारचं मारणंच आहे। केवळ शस्त्रांनी वध केला म्हणजे मारणं होतं असं नाही, तर प्रिय व्यक्तीचा त्याग हा एखाद्या मृत्यूदंडासारखाच असतो। आणि म्हणून तिथे भगवंतानी प्राणप्रिय असलेल्या आपल्या सावलीसारख्या असलेल्या लक्ष्मणाचा त्याग केला। न जन्म नूनं महतो न सौभगं न वाङ् न बुद्धिर् नाकृती स्तोष हेतु तैयद विसृष्टानपि न वनौकसस् चकार सख्ये बत लक्ष्मणाग्रजा। हनुमंतराय सांगतायत की आपले हे सगळे जे व्यवहार आहेत, आपलं जे आचरण आहे, आपलं जे वागणं आहे, हे केवळ लोकशिक्षणासाठी आहे। यद्यदा चरति श्रेष्ठः तत्तदेवे तरोजना। राजा जसा वागेल त्याप्रमाणे प्रजा वागणार असते, यथा राजा तसा प्रजा। तेव्हा आपण जे की वागता आहात हे लोकांमध्ये निरनिराळ्या क्षेत्रातले परमोच्च आदर्श प्रस्थापित करण्यासाठी आपण वागता आहात। हे लक्ष्मणाग्रजा, उत्तम कुळामध्ये जन्म, सौंदर्य, वाक्चातुर्य, बुद्धी आणि श्रेष्ठ योनी ह्याच्यातलं काहीही जरी एखाद्याजवळ असलं तरी त्याच्यामुळे आपण प्रसन्न होत नाही। त्यातली कुठलीही गोष्ट आपल्या प्रसन्नतेला कारणीभूत होत नाही। आणि हे दाखवण्यासाठी आपण आमच्यासारख्या वनवासी वानरांबरोबर सुद्धा सख्य केलं, मैत्री केली।
आम्ही कसे आहोत, आमच्याकडे कुठलाच गुण नाही, ना श्रेष्ठ योनी आहे, ना वाक्चातुर्य आहे, ना बुद्धी आहे, ना सौंदर्य आहे, ना उत्तम कुळामध्ये जन्म आहे, तरी सुद्धा आपण आमच्याशी मैत्री केली. सुरो सुरो उद्वाप्य वानरो नरः सर्वात्मनाय सकृतज्ञ उत्तमम भजेत रामम मनुजाकृतिम हरिम य उत्तरानयत कोसलान शिवमिती. देवता, असुर, वानर किंवा मनुष्य यांच्यापैकी कोणीही असो, ह्या सगळ्यांनी सगळ्या प्रकारे श्रीराम रूप असलेल्या आपलंच भजन करायला पाहिजे. कारण आपण नररूपामध्ये साक्षात भगवान श्री हरीच आहात. आणि अल्पस्वल्प जरी कोणी काही भक्ती केली, उपासना केली, तरी ती आपण खूप मोठी करून स्वीकारता, मोठी आहे असं मानता. आपण असे आश्रित वत्सल आहात, भक्त वत्सल आहात, शरणागत वत्सल आहात. आणि ह्याचा पुरावा म्हणजे जेव्हा आपण आपल्या दिव्य धामामध्ये परत गेलात, साकेत लोकात परत गेलात, त्यावेळेला समस्त उत्तर कोसलवासियांचं आपण उद्धारण केलं, त्यांचा उद्धार केलात, त्यांना आपण आपल्या बरोबर घेऊन गेलात. यापुढे शुकमहामुनी जिथे आपण सध्या राहतोय त्या भारतवर्षाचं वर्णन करतायत. ते कसं होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.